एकत्र आले तर त्याला सुद्धा ग्रहण आहे. म्हणून सगळ्या तरुण पोरांना, महिला मंडळाला सांगतो, पुरुष मंडळीला पाया पडतो, तुमच्या मनात जेवढे शिव्या द्यायच्या तेवढ्या द्या, पण पाया पडून सांगतो, लिंबाचा पाला कडू आहे, पण तो जर गुळात घातला तर तो गोड आहे. मग कडू आणि गोड म्हणून संकट जीवनात किती आली तरी आत्महत्येसारखा नालायक विचार डोक्यात आणू नका, याला म्हणायचं पाडवा. येऊ द्या संकट किती येऊ द्या, आणि तुम्ही मेल्यानं मागच्यांवर काही फरक नाही. आपण बावळात येत, बावळात आपण म्हणतो बा मी गेलो मागची काय करतील, दणकून पिठलं भाकर खातील, तुझा कशाला मरायचो. आज करोडो रुपयाचं शरीर जर ते तरुण पोरं ध्यानात ठेवा, पुरीवरून आत्महत्या करतो, पागल आहे का काय? दरिद्री शेवडी पोर नाही म्हणजे म्हणून तू भाषण येतो. अरे इतके दरिद्र आहे का आपण? हे 96 कोणी खानदान रक्त आहे, हे शिवाजी संभाजीचं रक्त आहे. तुमचे रक्तच गोठली क्वाटरी पिऊ पिऊ तुमचे रक्त कुठं राहील. आजपासून मरायचा विचार स्वप्नात सुद्धा आणायचा नाही. काय माहिती का आणायचा? पाडवा करायचा आपल्याला. कडू आणि गोड एकत्र घ्यायचे. गुळ आणि पहिला मंडळ एक दिवस चांगलं येईल, एक दिवस वाईट. थोडंफार नवरा बायकोचं भांडण होईल, घर येते थोडंफार. आता तुमची बायको तुम्हाला बोलते ना, आमची काय ओळ येते एवढं की तुमची वाट्यावर बोलती ना, आमची ढाळ लावून बोलती, पण बोलती बरोबर मातीच्या चुलीच का. हे बा पाया पडून सांगतो, चढ उताराला कडू गोड करून घ्या, हा खरा पाडवा आहे. पहिला म्हणजे थोडं सुंदायचं ना, आपलं जमत नाही ना, थोडं गप्प पाडायचं, मौन पाडायचं. मौन पाळण्यामध्ये ताकद आहे. हा सुनबाई जरा लईच बोलत असेल ना, आपलं नुसतं ऐकत राहायचं. गेली दुपार निघून, तिचा पावर कमी होत्या. तुम्हाला आईला सांगत होतो, तुम्हाला नवरा बायकोचं जर भांडण झालं ना, एक 2-3 मिनिटं फक्त तिच्या पाहत राहायचं, बोलायचं नाही. तिचा पावर कमी होत्या, ती काही पिसाळली नाही. ती थोड्या वेळानं गप्प राहिलच ना, आपण तेवढ्या झपाट्यात उचलून आपण त्याला हात करायला शिका. थोडं बोल. हे बघ चढ उतार जीवनात येणार आहे. राहू की तू एकत्र आलं तर चंद्राला सुद्धा महिला मंडळ घर सोडून जाणं, आणि एक वाक्य वाईट वाटतं महिला मंडळ बोलू नये, पण तुम्हाला 2 सुंदर गुजीरवाली मुलं असताना तुम्ही आत्महत्येचा विचार करू नका. तुम्ही गेल्याचा फरक नाही, पण त्या निष्पाप बालकांनी आयुष्यात काय केलंय याने कुणाकडे पाहून जागावं. नवऱ्याला काय घेणं नाही, तो दुसरी बाई पुकारणार नाही, कोणाला काय आलं नाही. पण त्या गुजीरवाल्या मुलं, आणि तुम्हाला वाटेल की तुम्ही आत्महत्या केल्यानंतर सुटणार नाही, त्या मुलांच्या तळतळामध्ये त्यांनी अजून पापी व्हावे. काय म्हणतात, करू नका. तरुण पोर आत्महत्या करू नका. काय नाही, का करायची आत्महत्या? का बायको मिळत नाही म्हणून पाशी देतो का? अरे रात्र दिवस कष्ट करीत राहा. हो मोबाईल बंद करा की. साठवून जगू नका. होय गाडी टाकून ठीक आहे, काय फरक पडत नाही. हे आता आम्ही 1.5 वर्ष लॉकडाऊन मध्ये काढलं. चिरली रे आमची, फोन चालू, ठोन रिंग वाजवलं, भरपूर इंजिनियर तुम्ही याला खाऊ लागला. काय घेणं पडतं लोकांना, रात गई तरुण पोरं ध्यानात ठेवा, काही घेणं नाही, पण मरण्याचा विचार कधी डोक्यात आणायचा नाही. लाकडातला किडा जर जिवंत आहे, गाळातला बिडूक जर जिवंत आहे, पाण्यातला मासा जर जिवंत आहे, तर घरातला नागरिक का जगू शकत नाही. आणि हाच पाडवा आहे, हाच पाडवा आहे. सुख दुःख पिलीत राहायचं, काय फरक पडत नाही, काय फरक पडत नाही. आणि एक दिवस आपला विजय होणारच. बरं समजा एखाद्या पोरानं पुरीवरून आत्महत्या केली समजा, काय फरक पडला? तिला काय फरक पडला का? तर तिने संन्यास दीक्षा घेतली. ती उलटी तुझ्या समाधीवर तू तिचं पोर खेळली, तोच तो पहिला लोकांना काय घेणे, हा भ्रम आहे, भ्रम. पाया पण तू आज पाडवा कळाला ना, पहिला काय झालं, आत्महत्या नाही करायची. अरे तुम्ही, मी तर पोटा पाण्याच्या घरदाराची माणसं आहे. हे रस्त्याच्या कडेला भिकारी फिरतात, त्यांना कधी ताजं खायला नाही, कधी आंघोळ नाही, तरी जिवंत आहे. पहिला म्हटलं जगणं किती वाईट असतं बघा. आपण तर कष्ट करतोच आहे,
पण पहाटे 4 वाजल्यापासून सकाळी 7 वाजेपर्यंत 2.5 टन नवरा बायको माल तोडतात. 2.5 टन माल नवरा बायको तोडतात ऊस तोडताना. बघितलं कसं करते पहाटे 4 ला तोडायला जातात, उन्हात काम करायचंय आणि 10 वाजायच्या आत 2.5 टन माल तोडतात. तरी गालावर हसू आहे. मुलं नाही, बाळ नाही, पण जीवनात आनंद. बैलगाडीवर बसतात, मस्त पैकी भाकर खातात, तिथंच पाणी खातात. तो तोडतो, ती वाडे बांधतो. तो मुळ्या गाडीत टाकतो, ती वाडेची बेळे बांधतो. किती सुखी असतात याचं कारण माहिती का? कष्टामध्ये त्यांना देव आहे याचा अनुभव आहे. आपल्याला काहीच नाही. तिने मला शब्द दिला, ती मला नाही. आणि तिला मी जसं दुसरीच्या गाडीवर बसलेलं पाहिलं ना, जिंदगी बरबाद. आता माझी अशी 3 जण म्हणत होती, का मरायचं? शिर सलामत तो पगडी. दरिद्री, दरिद्री, दरिद्री. हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणीही प्रेम करावं? हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? आणि आपण इतके नादान नाही का एवढं सुंदर हृदय कुणालाही द्यावं? लिंबाचा पाला कडू कडू. बस आता अजून कथा व्हायची, गुढी पाडवायची. एक दुसरी त्याला काठी कशाची वापरली मला म्हणलं? कशाची? बांबूची. करेक्ट. बांबूची का वापरली? बांबू आज पोकळला ना? नाही. एकदा काय झालं माहिती म्हणलं, गवळणीचं बासरीचं भांडण झालं. गवळण 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 कोणाशी प्रेम करायची? कृष्ण. आणि गवळणी जरा बिघाड्या धडकी होती तुम्ही. ती बासरीला म्हणती, का ग रात्रंदिवस मी भजन करते, तो माझ्याशी बोलत नाही. कोण? कृष्ण नाही, कृष्ण कृष्ण. आणि तुम्ही तर तू तर त्याच्या होटावर बसली. कोण? बोल जा. बासरी. बासरी म्हणली, गवळणी हो जळू नका, मी तर त्याच्या होटावर आहे, पण तुम्ही त्याच्या हृदयात बसा. हृदयात बसा, फक्त माझ्यासारखे व्हा. हे म्हणले कसे व्हा? सरळ व्हा. बासरी कशी? म्हणून पाया पुढे सांगतो, ह्या वर्षाच्या गुढीपाडव्याला सरळ व्हा. पान बिन्न मिटून टाका, काय संग येत नाही जात नाही. आता हे समजा कीर्तन संपल्या मी मेलो आज. माझ्या अंत्यविधीला 50,000 लोक आले समजा, येणार नाही एवढे किती? मी गावाची इच्छा आहे. 50,000 लोक माझ्या अंत्यविधीला आले, त्याचा मला फायदा काय? बाकीचे मला जाळायला येणार आहे, उठवायला नाही. त्यामुळे पाया पडून सांगतो, ह्या वर्षीच्या गुढीपाडव्याला बासरी सारखी सरळ व्हा. नको महिला मंडळ भांडण न काय मारामाऱ्या करण्यात मजा आहे. बरं, मारामारीचं कारण काय? डिफर का दिला? लाईट का दिली? हॉर्न का वाजवला? त्याला मार. आता समजा कीर्तन समजा एखाद्याला म्हणलं, तुला 3 लाख देतो, इंद्रिकर भोकस. ना तू पण 3 लाख दिले, मला भोकसलं, मी मरणार. पण तू ते 3 लाख खर्चणार का? वा तू तर जेलमध्येच राहणार. मग पाया पडून सांगतो, बासरी सारखी सरळ राहा. आता मारामाऱ्या करण्यात, भांडणं करण्यात, बांध फोडण्यात, दुधात पाणी घालण्यात, मतदानाचे पैसे घेण्यात मजा. बासरी सारखी पालवा कळला तशी. बासरी सारखे सरळ व्हा, तर बासरी आतून पोकळ आहे. पोकळ व्हा आतून, म्हणजे तुम्ही इकडं नळी घालत नाही तर पोकळ व्हा. महिला म्हणलं, तुमचं
तुमचा भाऊ ना आमचा भाऊ संगत जेवायला बसला जेवायला. तुम्ही भजे वाढायला आल्या. लबाड बोलायचं नाही. तुम्ही एका होईनं भज जास्त बोलला द्या. पण तुमच्या आमचा भाऊ पॉझिटिव्ह आहे. दोन चार चमचे पे ना. अहो नवरदेव नाचत यात इतके भंगार आहेत. बंगो बंगो बंगो. विनोद हा. लग्नातले खर्च कमी करा. कशातही पैसे घालू नका. हळदीच्या कार्यक्रमात पैसे घालू नका. लग्नपत्रिका आता छापू नका. सगळ्यांका मोबाईल आहे आता. कशाला पैसे घाला. चांगले बसून लोक जेवत होते आता उभ्यानं जेवण सुरू केलं. हलकट क्वालिटीचं आणि ते वराड नाला एक ताटली हातात घेत भात. एकाला भातच सापडलं नाही ते ताटलीच घेऊन गेली. चांगले गोल गुलाबजांबू होते. कोणत्या बापाचं काय केलं गुलाबजांबूच लांबकुळा केला. काय केलं तर बापा. आता असं नाही राहिलं. चांगले बुंदीन गुलाबजांबू सेपरेट होते. मारली झक. केले एकत्र राजा राणी. राजा एवढा आणि राणी एवढी. राजाला कळलं सुद्धा नाही राणीची टाकली का मुका घेऊन. कशातही पैसे. आता लग्नात एक फाजील पद्धत आली. मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार. गेट केलंय गेट. तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला. 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा. तो आता 100ला झाला नाही तर 35लाच होता पहिला. 99ला आता. आणि त्या नवरी माग 7-8 आडपाट पोरी. इतकी मेकअप. लग्न नवरीच कलवरी जाती ब्युटी पार्लरला. आणि ब्युटी पार्लरला गेल्यावर 4 गोष्टी करावं लागतं पोरीनं. पहिलं फेसिंग करावं लागतं. नंतर मिक्सिंग करावं लागतं. नंतर सिऱ्या मिक्स करावं लागतं. आणि शेवटी एअर सिटिंग करावं लागतं. अशा 4 पायऱ्या त्या. तो 21 दिवसाचा कोर्स आहे. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे आणि डांबर होत नाही. पुळ्या बिळ्या काढून टाकायच्या. मिक्सिंग म्हणजे त्याला शेप देणे. आणि सिऱ्या मिक्स म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे. आणि हे आपण सगळ्या क्षेत्रातली PhD करेल. मी असं नजरेनं माणसाचं सुद्धा भविष्य सांगणार आहे का मिनिटात. असं नजरत बसला ना आपला माणूस. हे बाई इथं 2-3 90 मारणार आहेत एका मिनिटात सांगणार. लबाडच बोलायचं नाही. असं पटकन सांगणार. भांडणाचं मूळ नको नाही तर असं पटकन नजरेत सांगणार. भंगारे. इथं 2 पोरांना प्रियशीनं धोका द्यायला. लबाड बोलायचं नाही. पटकन सांगणार. असं नजरेनं सांगणार. धोकादायक. हे बाई मराठी मीडियमला आहे. ते लगेच लक्षात येतं. हे बाई इंग्लिश मिडियमला आहे. हे ते इंग्लिश मिडियमला. मी त्या चेहरा सांगतो ना. तेव्हा मामाला एकच मुलगी आहे ना. काही सांगणार. तेव्हा मामाला मुलगी नाही. मुलगी नाही तेव्हा मामा नाही. तेव्हा काही विचार आपल्याला. इथं 2-4 पोरी बापाला धोका देण्याच्या विचारात. लबाड बोलायचं नाही. ते उगाच भांडणाचं मूळ नको नाही तर सगळं सांग. आणि एअर सेटिंग करावं लागतं. तर एअर सेटिंग मध्ये 3 पायऱ्या आहेत पोरीनो. केस धुवून घ्यायचे पहिले. सेप द्यायचा त्याला मोकळा. त्याला एक मध्ये फुगा करायचा वर आणि ही बाजू दाबून घ्यायची. याला म्हणायचं पॉप. आणि ही बाजू पुढं दाबायची आणि एक बाजू मोकळी करायची. याला म्हणायचं देव याने. आणि एकच बाजू बांधायची. ही मोकळी ठेवायची. चला हवा येऊ द्या.
कलवरीने असं केलं नवरदेव घोड्यावरून पडलं पाहता काय माय त्याच्या पुढे तो बँडवाला बाहेर फुल बारसा मीनो लॉन्स मध्ये एकदम शांतता जसं प्रेत पेटवायचं आहे आता बाहेर फुल बारसा मीनो आणि तो महबूब चालवतो कसं माहिती का आणि त्याच्या पुढे फुलं टाकेत अरे बाटलीची बुच टाका बेवडं येते आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किंवा माझा सांग्या का बोलती 11 वाजले मला खुणवायचं का नाही किती 11 वाजले अनाथ अपराधी पतिता गळा परिपाया वेगळा नका करू परिपाया वेगळा नका करू परिपाया वेगळा नका अन्नदाते गायक वादक सगळ्या मंडळीला धन्यवाद एकदा प्रेमानं भजन करा विठोबा जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली दुःख म्हणे तुम्ही निरविलावरी तुका म्हणे तुम्ही निरविलावरी तुका भर तुम्ही निरविलावरी तुका म्हणे तुम्ही निरविलावरी मज मग हरी उपेक्षिना मग मज हरी उपेक्षिना आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा हरी उद्याच्या सुटीला सांगायला कोणी आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किंवा माझी काकू ज्ञानेश्वर माऊली ऐका उद्या ठीक 9 ते 11 या वेळेमध्ये श्रीहरी भक्तिपरायण आदरणीय 10 ते 12 या वेळेमध्ये श्रीहरी भक्तिपरायण आदरणीय महंत रामकृष्ण चैतन्य महाराज घरात यांचं काल्याचं कीर्तन होईल आणि तदनंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल गाडीची चावी जर कोणाला सापडली असेल काल पडली होती ती चावी महाराजांकडे आणून द्यावी इथे व्यासपीठाकडे जय विठ्ठल जय विठ्ठल हा बोली रे कुरे वेडे वाकुडे उत्तरे आई उच्चारीला अधिकार ना पुला क्षमा अपराध राखा पाया पैकी करा क्षमा अपराध महाराज ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान उद्या सकाळी 10 ते 12 जागेवरती जेवायला बसून कीर्तन हरिभक्त परायण महंत श्री महंत रामकृष्ण चैतन्य महाराज घरात होईल तरी सर्वांनी उद्या काळ्याच्या कीर्तनाला 10 ते 12 हजर राहणे त्याचप्रमाणे महाराजांचा सत्कार माननीय बलिराम पाटील त्याचप्रमाणे माननीय सुनील होणावडे हे करतील महाराजांनी त्याचा स्वीकार करावा महाराजांचा सत्कार माननीय बलिराम पाटील ऐका आणि लक्ष करा माऊली आज जसं महाराजांना आता कीर्तन केलं तसं कोणाला नेमरी कार्ड पॅनराव इथं महाराजांना कीर्तन केलेल्या जागी मिळतात तसेच वाताचं तेल वार करण्यासाठी खास आणलेलं आहे कोल्हापुराहून 160 रुपयाची बाटल फक्त 100 रुपयाला